गडिंग्लज शहराच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह 17 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे। आता प्रभाग 2 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष चिकोडे आपल्या आपण नागरिकांचे प्रश्न घेऊन नगरपालिका लढवली आता नगरसेवक जबाबदारी प्रशासनाला वेळोवेळी आपण गाडीवर धरलेला आहे, अधिकाऱ्यांवर केलेला आहे। आता नगरसेवक म्हणून नवीन जबाबदारी मिळाली आहे। नमस्कार। नगरपालिकेत यायची ही का आपली पहिली वेळ नाही, पण एक नगरसेवक म्हणून आज आमची इथे एंट्री झालेली आहे। याच्या आधी 7 वर्ष अनेक आंदोलने, अनेक प्रश्न आम्ही इथं नगरपालिकेत घेऊन आलेलो होतो। ते घर भाडा वाढ असू देत किंवा आरोग्याविषयी प्रश्न असू देत, कचरा विषयी प्रश्न असू देत, कामगारांचे प्रश्न, जर सगळ्यात जास्त कामगारांचे प्रश्न कोण जर मांडले असतील तर ते शिवसेनेत असताना आम्ही या कामगारांचे पगार वाढीसाठी त्यांच्या होणाऱ्या समस्या याच्यासाठी आम्ही झटत होतो। आज मला अभिमान वाटतो की एक आम्ही नगरसेवक म्हणून इथं आलेलो आहोत। कामगारांना आम्ही असं आश्वासित करतो की कोणीही कामगारांना आता काळजी करायची गरज नाही। नुसता जनतेचा प्रश्न नाही तर नगरपालिकेचे जे कामगार आहेत त्यांच्या देखील समस्या 100% आम्ही नगराध्यक्षांच्या समोर शिवसमोर मांडणार आणि प्रत्येक समस्याचं निराकरण हे 100% आम्ही करणार असं मी शब्द आज या आमच्या एंट्री दिवशी या सर्व कामगारांना देतो। शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। रिंग रोडचा मोठा प्रश्न गडिंग्लजमध्ये निर्माण झालेला आहे। अनेक प्रश्न गडिंग्लजमध्ये प्रलंबित आहेत, अनेक मोठे प्रश्न आहेत, पण या सगळ्या मोठ्या प्रश्नापेक्षा आमच्याकडे सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मुश्रीफ साहेब आमच्या पाठीशी असल्यामुळं कुठलाही प्रश्न किंवा कुठलीही समस्या आम्हाला मोठी वाटत नाही। कारण हिमालयासारखे मुश्रीफ साहेब आमच्या पाठीमा असल्यामुळं कितीही मोठी समस्या असली तर ती आम्ही 100% सोडवू। कारण आता सत्ताही आमच्या हातात आहे आणि नगराध्यक्ष देखील आमच्या हातात आमचेच आहेत आणि बहुमतानं जनतेला आम्हाला निवडून दिलेलं आहे। त्यामुळे कुठलीही समस्या सोडवायला काही अडचण होईल असं मला काही वाटत नाही। सत्ता जरी आपल्या ताब्यात असली तर भरघोस निधी मुश्रीफ साहेबांनी सांगितलेला आहे की कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त निधी आम्ही गडिंग्लजला देऊ आणि आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून जास्तीत जास्त निधी गडिंग्लजला आणू आणि गडिंग्लजचा चेहरा मोहरा हा 100% बदलून टाकू आणि महाराष्ट्रात सगळ्यात नंबर 1चं गडिंग्लजचं नगरपालिका करू एवढंच मी तुम्हाला शब्द देतो। तसं बघायला गेलं तर अजून नगराध्यक्ष पदाची निवड झालेली निवड झालेली आता सुरुवात झाली आहे। आज आमची इथं एंट्री झालेली आहे। येत्या 8 दिवसाच्या आत उपनगराध्यक्ष तसंच बाकीचे जे सभापती आहेत बाकीचे सर्व निवडी त्या 100% होतील आणि या निवडीमध्ये मुश्रीफ साहेब सांगतील तोच अंतिम शब्द असेल आणि त्यांच्या शब्दानंच ती निवड होईल एवढंच मी सांगतो। तर आपल्यासोबत हे प्रभाग 2 मधील विजय उमेदवार संतोष चिकोडे बोलत होते। त्यांचा आज पालिका प्रवेश झालेला आहे। त्याचबरोबर नगराध्यक्ष महेश असतील 17 नगरसेवकांनी आज विजय रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत मोठ्या उत्साहात आज नगरपालिकेत प्रवेश केलेला आहे। त्यामुळे आता येत्या काही दिवसात नगरपालिकेची वाटचाल कोणत्या दिशेने राहणार, गडिंग्लजमध्ये कोणते प्रश्न मार्गी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सत्यवार्तांसाठी कॅमेरामन अशोक कोलते यांच्यासह धनंजय शेट्टी, गडिंग्लज।